ब्रह्मकमळ किती छान वाढले ना. आणि मस्त मी बाहेर निघाले तर झाडं इतकी सुंदर टवटवीत दिसत होती. झाडांना फुलं पण आलेली होती आणि पावसाळ्यामध्ये खरंच झाडं छानच दिसतात. मग घरातलं आवरलं आणि पार्लरला जाण्यासाठी निघाले. मग गावात थोडीशी कामं होती, पण गावात इतकी चिकचिक बघा, कसा चिखल झालेला आहे. लोकांनी बांधकाम काढले तर एवढे चिकचिक. कानातले घ्यायचे होते पण कानातले काय मला आवडले नाही, मग नाही घेतले. आणि मग मी निघाले पार्लरला जाण्यासाठी. मग कशीबशी त्या पार्लरला पोहोचले. केस धुवून आले होते मी, तसेच ओले बांधलेले होते. मग ते सुकवले आणि सुकवल्यानंतर मग मी घेतला माझा ब्लाऊज कटिंग करायला. कारण मला माझं ब्लाऊज खूप दिवस झाली इच्छा होती की ब्लॅक कलरचा ब्लाऊज नव्हता माझ्याकडे, म्हटलं शिवावा. मग माझ्याकडे साडीचा कपडा होता कॉटनच्या, मग त्याच कपड्याचा मी ब्लाऊज शिवायला घेतला. मग त्याचा फॉल वगैरे होता, मग तो काढून टाकला. ब्लाऊज कटिंग करून घेतला छान आणि मग त्याला पिनअप करून ठेवलं. कारण पिनअप केलं ना तर ब्लाऊज शिवताना इकडे तिकडे सरकत नाही कपडा. मग मस्त असं पिन लावलं, शिवायला बसले आणि माझा ब्लाऊज शिवून झाला. मग आता कधीतरी वेळ भेटेल तेव्हा मी वेअर करून दाखवेल. खरंच मला बोटनेक बॅक बोटनेक इतका आवडतो ना. मला मोठ्या गळ्यापेक्षा बोटनेक गळे खूप आवडतात. त्यामुळे मी तर जर सतत कधी पण ब्लाऊज शिवायचा म्हटलं तर बोटनेकच गळ्याचे शिवत असते.